जो मिलाच्या मागच्या भागामध्ये। कुशी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून तिने क्षणभर स्वतःकडे पाहिले आणि खाली गेली। पुढचा भाग। तेल मसाज करून आणि गरम आंघोळ करून अर्णव खूप आधी झोपला होता। शेजारी पडलेली कुशी त्याच्याकडे बघतच राहिली। काय झालंय तिला? ती अशा गोष्टी का करत आहे? त्याच्या सान्निध्यात ती इतकी आरामात कशी काय? तिला तो खूप आवडतो यात शंका नाही, पण नव्याच्या अर्थाने ती त्याला आवडू लागली आहे का? या नुसत्या विचाराने तिच्या मनात एक थरारक वातावरण निर्माण केले। शांत झोपलेल्या त्याच्याकडे बघत कुशीने आपले तळवे गालावर ठेवले। त्याच्या जवळ जाऊन तिने त्याच्या कपाळावर एक मऊ चुंबन ठेवले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हसली। कुशी, शुभ रात्री। ती तिच्या जागेवर पडली आणि तिच्या मनात निर्माण होणाऱ्या नवीन भावनांचा विचार करत झोपली। तिच्या नव्यासाठी। काही दिवसांनी तिचे क्लास संपल्यावर कुशी जमिनीवर बसून फोन स्क्रोल करत होती। आगामी क्रीडा संमेलनासाठी लावण्य विद्यार्थ्यांना सूचना देत होती। तिचं प्रशिक्षण संपवून ती कुशीकडे निघाली आणि इतक्या दिवसात ती काय शोधत होती हे जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने तिच्या फोनमध्ये डोकावून पाहिलं। कुशीने स्पर्धेच्या रात्री अर्णवसोबत काढलेले फोटो स्क्रोल करताना पाहून तिला शांतपणे श्वास आला। लावण्याने हसून तिचा फोन पकडला आणि कुशीला धक्का बसला। कुशी, लावण्य? लावण्य हो, हा लावण्य कश्यप आहे। हे काय आहे? कुशी, काय? ते मी आणि अर्णव। लावण्य, ते मी बघते, पण तुम्ही त्याच्यासोबत कधी फोटो काढले? कुशी, वाह, स्पर्धेच्या दिवशी रात्री तो मला आईस्क्रीमसाठी घेऊन गेला। मी ही चित्रे त्याच्यासोबत तिथेच क्लिक केली। लावण्य उद्गारली, डेटला गेला होतास? कुशीने तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहिलं। गप्प बस। लावण्य, गप्प का? मला तपशीलवार सांगा। कुशीने डोळे मिटले। लावण्य, मी अस्वस्थ झाले म्हणून फक्त त्याने मला बाहेर काढले। लावण्य हसली, तर जादू काम करू लागली? कुशी, काय जादू? लावण्य, मंगळसूत्राची जादू। कुशी, हे हास्यास्पद आहे। लावण्य, नाही। कुशी, लग्नाच्या नात्यात जादू असते। तुम्ही एकमेकांशी केव्हा सुखावणार आहात हे तुम्हाला कधीच कळणार नाही। तुमच्या भावना एकमेकांबद्दल केव्हा वाढू लागतील हे तुम्हाला कधीच कळणार नाही आणि तुम्ही एकमेकांवर कधी प्रेम करायला लागाल हे तुम्हाला कधीच कळणार नाही, कारण तुम्ही ते मान्य करा किंवा न करा। एकदा का तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जुळले की तुमचा जोडीदार तुमचाच आहे आणि तिच्यावर किंवा तिच्यावर तुमचा सर्व जगाचा अधिकार आहे असे तुमचे मन स्वाभाविकपणे तयार होईल। आपण नकळत अधिक अपेक्षा करू लागतो। हे नाते कसे चालते? कुशीने हसत हसत लावण्याची वस्तुस्थिती मानसिकदृष्ट्या स्वीकारली। ती हे सर्व करत नाही का? लावण्य, जिजूंनी तुझ्या आयुष्यात आधीच मजबूत स्थान निर्माण केल्यासारखे वाटते। कुशीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं। असं कसं बोलताय? लावण्य, स्पर्धेच्या दिवशी तुझ्या विजयाच्या घोषणेनंतर तू प्रथम अर्णव जिजूला डायल केलास, अगदी पप्पा आधी। म्हणजे तू त्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केलीस आणि तुझ्या पप्पांप्रमाणेच त्यालाही तुझ्या आयुष्यात महत्त्व आहे। लावण्याने सांगितलेली हकीकत आता कुशीला कळून चुकली होती। कुशी, पण कसा आला? मलाही कळले नाही। लग्न होऊन 2 महिने झाले नाहीत। लावण्य, अशी जादू चालते डार्लिंग। याला फारच काही सेकंद लागतात आणि तुझ्या बाबतीत 2 महिने झाले आहेत। मला आश्चर्य वाटले असते जर मला दिसले असते की तुला जिजूंबद्दल काहीच भावना नाही। खरं सांग, तुला अर्णव जिजू खूप आवडतात। डॉन, तू नाही का? कुशी, हो, मला तो खूप आवडतो। तो असा माणूस आहे, तो माझा आदर करतो। कोणीही माझ्या विरुद्ध काहीही बोलू देऊ नये।
जेव्हा मला पुन्हा काम करायचे होते तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला. तो माझ्याशी आदराने वागतो. माझ्याशी छान वागणारी व्यक्ती मला कशी आवडणार नाही. लावण्य हसले आणि तुमची आवड आणखी कशात तरी विकसित व्हायला वेळ लागणार नाही. कारण या प्रकरणात एक अतिरिक्त प्लस आहे. अर्णव सिंग रायजादा हे तुमचे पती आहेत आणि तुमचा त्यांच्यावर पूर्ण अधिकार आहे. कुशीने मान हलवली. काहीही असो, मला काही कळत नाहीये तू म्हणतेस. लावण्याने डोळे मिटले. कोणीही हे थेट सांगू शकत नाही की तू तुझ्या नवऱ्याला बळी पडायला लागली आहेस. कुशीने स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहिले. लावण्य आता बहाणे द्यायला सुरुवात करू नका. चला कुशी, तो तुझा नवरा आहे. तुमच्या मनात त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्यात काही गैर नाही. तुमचे लग्न कसे झाले याबद्दल तुम्ही अजूनही संकोच करत असाल तर मी तुम्हाला ते मागे सोडण्यास सांगेन. मला एक सांग, जर तुझे आणि जिजूचे लग्न इतर जोडप्यांप्रमाणे सामान्य पद्धतीने झाले तर आता तू तुझ्या नव्यासोबत आयुष्य सुखाने जगायला सुरुवात करणार नाहीस का? त्या दिवशी घडलेली सकारात्मक गोष्ट तुम्ही का स्वीकारू शकत नाही हे मला कळत नाही. तुझं लग्न वंशापेक्षा जास्त योग्य असलेल्या अर्णव जिजूंशी झालं. स्वतःचे विश्लेषण करा कुशी. तुम्हाला तुमच्या भावनांचे स्पष्ट दर्शन मिळेल. कुशी हसत हसत विद्यार्थ्यांच्या दिशेने निघालेल्या लावणीकडे पाहत राहिली. यशस्वीपणे तिच्या निरागस मनाला गोंधळात टाकत लावणे निघून गेली. पण आमच्या बिचाऱ्या कुशी मचकाय. ती घराला लागली. रात्री कुशी बेडवर बसून अजूनही लावणीच्या बोलण्याचा विचार करत असल्याचे दिसले. कुशी, मी खरंच अर्णवला पडतेय का? तो खूप चांगला माणूस आहे. अतिशय प्रतिष्ठित, जबाबदार व्यक्ती. तो माझ्या अडचणी समजून घेतो आणि या नात्यात त्याची शालीनता जपतो. ज्या पद्धतीने लग्न झाले तेच मला अशा माणसावर प्रेम करण्यापासून रोखत आहे का? कुशी हसली. तुझा नवरा कुशीला आवडायला काही दोष नाही. अर्णवच्या प्रेमसंबंधात असण्याची अपेक्षा करू नये आणि तो एकटाच त्याची जबाबदारी पार पाडेल या शब्दांबद्दल विचार करून तिचे हसू अचानक ओसरले. अर्णव आत गेल्यावर ती या सगळ्याचा विचार करत होती. तो काहीतरी विचार करत बसला आहे हे पाहून त्याने भुसभुशीत केली. सहसा जेव्हा तो आत जातो तेव्हा ती हस्तमुखाने त्याचे स्वागत करते. पण आता तो आला हे तिला कळलेच नाही. त्याने आपले विचार मांडले आणि लॅपटॉपची बॅग त्यावर ठेवून रिक्लायनरजवळ गेला. काही सेकंदांनी त्याने कुशीकडे पाहिले, जी अजूनही तिच्या विचारात होती. अर्णव, कुशी. कुशीने धक्का मारून त्याच्याकडे पाहिलं. अर्णव, कधी आलास? अर्णव, आत्ताच. कुशी, अरे फ्रेश हो, मी आमच्यासाठी जेवण गरम करते. अर्णव, तू जेवण केलं नाहीस? कुशीने मान हलवली आणि खाली जात उभी राहिली. अर्णव फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला. त्याला दुसऱ्या दिवशी मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करावे लागेल. त्यांनी सर्व तपशील गोळा केला आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर तो बसून काम करू शकतो. कुशीने रात्रीचे जेवण त्यांच्या खोलीत आणले आणि त्याच्या बाजूला बसून ती शांतपणे जेवायला लागली. त्यांनी रात्रीचे जेवण उरकले आणि अर्णवने लॅपटॉप उघडला आणि बेडवर बसून कामाला लागला. पलीकडे वळत कुशी घातली. अर्णवला ती विचित्र वाटली. कुशी, कुशी हम्म. अर्णव, तू ठीक आहेस? कुशी, काय झालं मला? अर्णव, म्हणजे तुला खोटं बोलायचं पण कळतं. खरं सांग कुशी, कोणी काही बोलले का? त्याला शंका होती की शीतलने तिला काहीतरी केले असेल किंवा सांगितले असेल आणि त्यामुळे ती नाराज आहे. कुशी उसासा टाकत म्हणाली, मला कोणी काहीच बोलले नाही. हे फक्त कामाशी संबंधित आहे, इतकंच. तुला झोप येत नाही का? अर्णव, मला काही काम आहे. मला ते पूर्ण करायचे आहे. ते त्रासदायक आहे का? कुशी, नाही.
शुभ रात्री. अर्णव शुभ रात्री. अर्णवसोबतच्या आयुष्याच्या गोंधळात तिने पुन्हा डोळे मिटले. हे बरेच दिवस स्पष्ट होते आणि ते प्रवाहाने प्रवास करत होते. का लावणीला मनाला गडबड करावी लागते? तिला खरंच अर्णवकडून जास्त अपेक्षा आहेत का? या सर्व गोंधळाचा तिच्या निरागस मनावर परिणाम झाला आणि तिला सर्व शक्ती संपल्यासारखे वाटले. तिने झोपण्यासाठी डोळे बंद केले. अर्णव अधून मधून तिच्याकडे बघायचा आणि काम संपवून तोही तिच्या शेजारी झोपला. 3 दिवस झाले. कुशी अजूनही गोंधळली होती आणि सर्व गोष्टींचा विचार करत ती स्वतःला दुखावली होती. ती पूर्वीसारखी उत्साही दिसत नव्हती. अर्णव आणि अमन क्लायंटला भेटून ऑफिसला परतत होते. अमन गाडी चालवत होता तर अर्णव डोळे मिटून बाजूला बसला होता. अमन, काय झालं अर्णी? अर्णव, तुझ्या बहिणीचा नंबर डायल कर आणि तिला विचारलं काय झालं. अमन, कुशीला काय झालं? ती ठीक आहे ना? अर्णव, ती अजिबात ठीक नाहीये. मी गेल्या 2 दिवसांपासून पाहत आहे. ती खूप शांत आणि विचित्र वागते आहे. अमन, तू तिला का नाही विचारलंस? अर्णव, मी केलं, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. तिने कामाचे टेन्शन सांगून बोलणे संपवले. अमन, शीतलचा संबंध आहे का? अर्णव, मला माहित नाही. अमनने काम कर, तिला बाहेर जेवायला घेऊन जा आणि हळूच विचारा. अर्णवने डोळे मिटले. अमन, काय? तुझे माझ्या बहिणीचे लग्न होऊन 2 महिने झाले. तू तिला एकदा बाहेर काढलंस का? तू दुःख का घेत नाहीस आणि तिच्यावर काही पैसे खर्च करतोस? अर्णव, अमन, कुशी म्हणजे पैशाने समाधान मिळवणारी व्यक्ती नाही. अमन, तुला तिच्याबद्दल खूप माहिती आहे असं वाटतं. अर्णव, अर्थातच मला तिच्याबद्दल काही गोष्टी माहीत आहेत. माझे तिच्याशी लग्न होऊन 2 महिने झाले आहे. अमन, आणि या 2 महिन्यात तुला ती 1 सेकंद सुद्धा सुंदर वाटली नाही. अर्णवने भुसभुशीत करून दूर पाहिले. अमन उसासा टाकला. मला समजत नाही की एवढ्या निरागस मुलीच्या आकर्षणाला कोणी कसा विरोध करू शकेल. अर्णव, ती इतरांसारखी नाही. हे तुम्हाला आतापर्यंत कळले असेल. अर्णवचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. त्याने एक दीर्घ श्वास घेत डोळे बंद केले आणि मागे झुकले. अमन, अर्णी, तू तुझा शेल तोडून तुझ्या आयुष्याची सुरुवात का करत नाहीस तिच्यासोबत? ती इतकी जबरदस्त व्यक्ती आहे. अर्णव गप्पच राहिला. अमन, 2 आठवड्यात तुम्हाला एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावायची आहे. आशा आहे की तुम्हाला ते आठवत असेल. अर्णवने नुसतेच त्याला ते आठवल्याचे संकेत देत होकार दिला. अमनने उसासा टाकला आणि त्याच्या जिवलग मित्राची काळजी करत पुढे पाहिले. अर्णववर विश्वास ठेवा की कुशी सारख्या कोणाला तरी बळी पडणार नाही आणि त्याने तसे केले नाही असे भासवून तो तुम्हाला निराश करणार नाही. रात्र झाली. अर्णव नेहमीपेक्षा लवकर घरी परतला. त्याने कुशी आणि पायल किचनमध्ये कॉफीचा घोट घेत असल्याचे पाहिले. त्याने HP ला फोन केला आणि कॉफी मागवली. कुशीने त्याच्याकडे बघितले आणि हलकेच हसले. हाय. अर्णव एक स्माइल देत त्यांच्या खोलीत निघून गेला. पायल, काय झालं? कुशीने भुसभुशीत केली. पायल, गेल्या 2 दिवसांपासून मी तुला पाहतेय कुशी. तू गप्प असल्यासारखे वाटते. अर्णवजी तुम्हाला काही म्हणाले का? कुशी हसली. नाही पायल, तो कशाला? तो कधीच असं काही बोलत नाही ज्यामुळे मला अस्वस्थ होईल. पायलने चिडवत भुवया उंचावल्या. पायल, तुझा नवरा कधीच काही बोलत नाही. कुशीने तिची छेडछाड पाहत डोळे मिटले. पायल हसली. तुम्हा दोघांना एकत्र बघून छान वाटतंय. अर्णवजी, हे खरोखरच एका व्यक्तीचे रत्न आहेत. मी आणि आकाश जवळपास 5 वर्षे एकत्र आहोत. मी त्याला कधीही कोणाचा अनादर करताना पाहिले नाही. कधी कधी त्याला खूप राग येतो.
पण त्यामागे एक वैध कारण असेल. तुमचे डोळे पाहून बोलणारे पुरुष दिसणे फार दुर्मिळ आहे. अर्णवजी अशाच प्रकारचे आहेत. आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतरही मी त्यांना कधीही कोणत्याही महिलांसोबत मिसळताना पाहिले नाही. पायलकडून तिच्या नव्याची स्तुती ऐकून कुशी हसली. पायल, तू खरंच भाग्यवान आहेस की त्याला तुझ्या आयुष्यात मिळालं. आणि तुम्हा दोघांना नेहमी आनंदी पाहण्याची माझी इच्छा आहे. तिच्या गालावर थाप मारत पायल बाहेर गेली. अर्शी खोली. अर्णव निवांतपणे बेडवर बसला. कुशी आत आली आणि त्याला बेडवर बसलेले पाहिले. कुशी, अर्णव. अर्णवने तिच्याकडे पाहिलं. कुशी, रात्रीच्या जेवणात काय खायचं? अर्णव भुसभुशीत म्हणाला, काहीही होईल. कुशी, तुला आवडतं ना? काय तयार करावं याच्या गोंधळात आहे. तुला काही हवे असेल तर सांगा, मी ते तयार करेन. अर्णव हलकेच हसला. रोटी आणि व्हेज मिक्स. कुशी हसली. ठीक आहे, मी तयारी करीन. 2 दिवसांनी तिला व्यवस्थित हसताना पाहून त्याने होकार दिला. ती फुलपाखरासारखी धावत गेली आणि अर्णव काय म्हणाला ते तयार करायला खाली गेली. तिने रात्रीच्या जेवणासाठी रोटी आणि मिक्स्ड व्हेज ग्रेव्ही तयार केली. रात्रीचे जेवण करून अर्णव आणि कुशी त्यांच्या खोलीत परतले. अर्णव, कुशी. कुशी जी. अर्णव, मी बाहेर जात आहे. तुम्ही सामील होत आहात? कुशी, कुठे? अर्णव जाता जाता सांगेन. ये. त्याने तिला खाली उतरवले आणि मामाला सांगून ते दोघे बाहेर निघाले. अर्णवने गाडी स्टार्ट केली आणि कुशी त्याच्या बाजूला बसली. कुशी, मी म्युझिक प्लेयर ऑन करू शकतो का? अर्णव, तुम्ही करू शकता. कुशीने म्युझिक प्लेयर चालू केला आणि एक मधुर गाणे वाजवले आणि त्यासोबत गुणगुणले. कुशी, बाय द वे, आपण कुठे चालोय? अर्णव, जरा लांबचा प्रवास. कुशीने उत्तेजित होऊन त्याच्याकडे पाहिलं. खंच? अर्णव, मला असे नाईट ड्राईव्हला जायला आवडते, म्हणून तुला सोबत घेऊन जाण्याचा विचार केला. कुशी हसली. तिच्या मनात एक प्रश्न पडला आणि ते विचारण्यासाठी तिचे ओठ थरथर कापले. उच्च आत्मनियंत्रण ठेवून तिने तोंड बांधले आणि ते विचारण्यापासून स्वतःला थांबवले. 40 मिनिटांच्या ड्राईव्ह नंतर त्याने एका पार्कमध्ये गाडी थांबवली. अर्णव, ये. कुशी, यावेळीही उद्यान खुले राहील हे मला माहीत नव्हते. दोघंही शांतपणे चालत होते. अर्णव अनेकदा त्याची गाडी घेऊन इकडे तिकडे असाच फिरत असतो. आणि असेच एके दिवशी त्याला हे उद्यान सापडले. ते 24 तास खुले राहील. हिरवाईतून फिरायला छान वाटतं. कुशीने विचार बदलायला हवा असं त्याला वाटत होतं. म्हणूनच नरक खल्यासारखे वाटूनही तो तिला इथे घेऊन गेला. हिरवीगार झाडे बघत चालत असताना कुशीने त्याच्याकडे लक्ष देता त्याच्याकडे पाहिले. कुशी, अर्णव, मला तुला काही विचारायचं आहे. अर्णव, मला विचारा. तो सहज म्हणाला आणि तिचे पुढचे शब्द ऐकून तो स्तब्ध उभा राहिला. धन्यवाद. कथेचा भाग 20 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.